नमस्कार पशुपालक मित्रांनो, मी डॉक्टर शैलेश लोखंडे. पशुरोग निदान व उपचार या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर असं म्हटले जाते. मग ते माणसासाठी असो वा जनावरांसाठी असो, म्हणजे कोणताही आजार झाल्यावर त्याचे उपचार करत बसण्यापेक्षा त्या आजाराचा प्रतिबंध करणे खूप गरजेचे असते आणि हे कधीही चांगले असते. तर जनावरांमध्ये जसे की व्हायरल, बॅक्टेरियल, प्रोटोझोअल, मायकोप्लाझ्मल असे विविध प्रकारचे रोग, विविध प्रकारचे आजार आपल्याला आढळून येतात आणि बरेचसे आजार हे जीवघेणे असतात. एकदा आजार झाल्यानंतर त्या आजारावर बरेचदा उपचार सुद्धा नसते आणि जनावर त्यामुळे दगावतात आणि पशुपालकांचे फार मोठे नुकसान होते. तर हे सगळे होण्यापेक्षा जर आपण वेळीच जर त्याचा प्रतिबंध केला, म्हणजे आपल्या जनावरांमध्ये तो आजार होऊच नये अशी जर आपण काळजी घेतली तर कधीही सुरक्षित राहील. तर त्यासाठी आपल्याला व्हॅक्सिनेशनवर लक्ष देणे खूप गरजेचे आहे. म्हणजे जनावरांचे लसीकरण करून घेणे खूप गरजेचे आहे. जे जनावरांमधील अत्यंत घातक असे रोग आहेत किंवा ज्याला आपण जीवघेणे आजार म्हणतो, तर अशा आजारांचे लसीकरण आपण वेळीच करून घेतले पाहिजे. म्हणजे आपला होणारा संभाव्य जो नुकसान असते, आपले जनावर दगावण्याचे जे प्रमाण असते, तर ते कमी होऊ शकते. आणि जो जनावराला आजार झाल्यानंतर, जनावराला रोग झाल्यानंतर त्याच्यावर उपचार करण्यामध्ये वेळ वाया जातो, पैसा वाया जातो आणि आर्थिक नुकसान होते. जर गाय, म्हैस असे दूध देणारे जर प्राणी असेल तर त्यांच्या दूध उत्पादनात घट येते आणि पशुपालकाला खूप मोठे नुकसान सहन करावे लागते. तर हे सगळे होऊ नये यासाठी जनावरांचे वेळीच लसीकरण करून घेणे खूप महत्त्वाचे आहे. तर आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की जनावरांचे लसीकरणाचे वेळापत्रक नेमके काय आहे, कोणते घातक रोग आहे आणि त्या रोगांसाठी मी आज आपल्याला 7 असे रोग सांगणार आहेत ज्याचे आपण व्हॅक्सिनेशन कधी करायचे, प्रायमरी व्हॅक्सिनेशन कधी करायचे, बूस्टर डोस कधी द्यायचा आणि परत व्हॅक्सिनेशन कधी करायचे, ही सगळी सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला देणार आहे. परंतु त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल किंवा आत्तापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सोबतच बेलवाल्या आयकॉनवर क्लिक करून ऑलवाल्या ऑप्शनवर सुद्धा क्लिक करा. म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळत राहील. तर सगळ्यात आधी आपण बोलूया FMD म्हणजे फूट अँड माउथ डिसीज, ज्याला आपण तोंडखुरी, पायखुरी किंवा लाळ्या खुरकत या नावाने ओळखतो. तर या रोगाचे लसीकरण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तर याचे प्रायमरी व्हॅक्सिनेशन कधी करावे, म्हणजे पहिल्यांदा लस जनावरांना कधी लावावी, तर 3 हप्ते किंवा त्यापेक्षा जास्त वयाची जे वासरे असतात तर त्यांच्यामध्ये आपण प्रायमरी व्हॅक्सिनेशन करावे आणि प्रायमरी व्हॅक्सिनेशन केल्याच्या नंतर तिथून पुढे 3 महिन्याच्या नंतर त्याला बूस्टर डोस लावावा. या प्रकारे आपण याचे प्रायमरी व्हॅक्सिनेशन करायचे. आणि त्यानंतर ॲन्युअली म्हणजे ऑइल ॲडज्युव्हंट व्हॅक्सिन जर आपण वापरले असेल तर ते ॲन्युअली म्हणजे वर्षातून एकदा आपण त्याचे लसीकरण करून घ्यायचे आहे. आणि जर जेल व्हॅक्सिन असेल तर वर्षातून 2दा हे व्हॅक्सिनेशन करावे, जसे की सप्टेंबर आणि मार्च महिन्यामध्ये. म्हणजे ऑइल ॲडज्युव्हंट व्हॅक्सिन जर असेल तर आपल्याला फक्त वर्षातून एकदा लावायची गरज असते. त्याची इम्युनिटी जी आहे ती 1 वर्षापर्यंत काम करते. आणि जेल व्हॅक्सिन जर असेल तर ती आपल्याला वर्षातून 2दा लावायची असते, जसे की मी आपल्याला सांगितले सप्टेंबर आणि मार्च महिन्यामध्ये. यानंतर नंबर 2 वर आपण ज्या रोगाबद्दल बोलणार आहोत तो म्हणजे हिमोरेजिक सेप्टिसेमिया, ज्याला आपण घटसर्प म्हणतो. तर घटसर्पाचे प्रायमरी व्हॅक्सिनेशन हे 6 महिने किंवा त्यापेक्षा जास्त वयाची जी वासरे असतात त्यांच्यामध्ये प्रायमरी व्हॅक्सिनेशन करायचे असते. म्हणजे पहिल्यांदा लस लावायची असते आणि त्यानंतर वर्षातून एकदा या रोगाची लस आपल्याला मान्सूनच्या पूर्वी द्यायची असते. आणि जर इंडेमिक एरिया असेल, आपण ज्या एरियामध्ये राहतो त्या एरियामध्ये जर रोग जास्त प्रमाणात आढळत असेल तर अशा एरियामध्ये आपण वर्षातून 2दा याचे व्हॅक्सिनेशन करायचे असते. यानंतर आपण तिसऱ्या रोगाबद्दल बोलणार आहोत, ब्लॅक क्वार्टर, ज्याला
BQ किंवा एकटांग्या या नावाने, फऱ्या या नावाने आपण ओळखतो. तर याचे सुद्धा प्रायमरी व्हॅक्सिनेशन 6 महिने आणि त्यापेक्षा जास्त मोठ्या वयाची जी वासरे असतात त्यांच्यामध्ये पहिले व्हॅक्सिन करायचे असते आणि ॲन्युअली आपल्याला म्हणजे वर्षातून एकदा याचे दरवर्षी मान्सूनच्या पूर्वीच व्हॅक्सिनेशन करायचे असते. तर यानंतरचा जो रोग आहे तो म्हणजे अँथ्रॅक्स. तर अँथ्रॅक्स हा बॅक्टेरियल डिसीज आहे आणि अत्यंत घातक असा रोग आहे. तर हा रोग प्राण्यांपासून माणसामध्ये सुद्धा होतो, म्हणून आपण या रोगाबद्दल अतिशय जागरूक असणे खूप महत्त्वाचे आहे. तर अँथ्रॅक्सचे प्रायमरी व्हॅक्सिनेशन आपल्याला 6 महिने किंवा त्यापेक्षा जास्त वयाची जी वासरे असतात तर त्यांच्यामध्ये प्रायमरी व्हॅक्सिनेशन करायचे असते. आणि जर इंडेमिक एरिया असेल तर त्या इंडेमिक एरियामध्ये आपल्याला ॲन्युअली म्हणजे वर्षातून एकदा हे व्हॅक्सिनेशन आपल्याला रिपीट करायचे असते. यानंतरचा रोग आहे ब्रुसेलोसिस. ब्रुसेलोसिस सुद्धा हा एक बॅक्टेरियल आजार आहे आणि हा सुद्धा जनावरांपासून माणसामध्ये होतो. तर याचे व्हॅक्सिनेशनचे जे महत्त्व आहे ते खूप जास्त आहे. तर ब्रुसेलोसिसचे व्हॅक्सिनेशन जे असते हे फक्त एकदा करायचे असते आणि हे फक्त फिमेल कापमध्ये करायचे असते. म्हणजे जसे की कालवडीमध्ये करायचे असते तर 4 महिने ते 8 महिने जी वयाची कालवड असते तर त्या दरम्यान हे व्हॅक्सिनेशन आपल्याला करायचे असते. जर आपल्या हर्डमध्ये जर प्रॉब्लेम असेल ब्रुसेलोसिसचा तर अशा ठिकाणीच फक्त आपल्याला हे व्हॅक्सिनेशन करायचे असते. यानंतरचा जो रोग आहे तो म्हणजे इन्फेक्शियस बोवाइन रिनोट्रोकायटिस, ज्याला IBR या नावाने सुद्धा ओळखले जाते. तर इन्फेक्शियस बोवाइन रिनोट्रोकायटिस हा जो आजार आहे याचे प्रायमरी व्हॅक्सिनेशन जे आहे ते 3 हप्त्यापेक्षा जास्त 3 हप्ते किंवा 3 हप्त्यापेक्षा जास्त वयाची जे वासरे असतात त्यांच्यामध्ये प्रायमरी व्हॅक्सिनेशन याचे केले जाते आणि प्रायमरी व्हॅक्सिनेशनच्या 3 महिन्याच्या नंतर याचा बूस्टर डोस लावला जातो आणि त्यानंतर ॲन्युअली हे व्हॅक्सिन रिपीट केले जाते म्हणजे वर्षातून एकदा. तर यानंतरचा जो रोग आहे तो म्हणजे थायलेरिओसिस. थायलेरिओसिस हा ब्लड प्रोटोझोअल रोग आहे आणि त्याचे प्रायमरी व्हॅक्सिनेशन जे आहे ते 2 महिने आणि त्यापेक्षा जास्त वयांची जी वासरे असतात त्यांच्यामध्ये याचे आपल्याला प्रायमरी व्हॅक्सिनेशन करायचे असते आणि त्यानंतर 3 वर्षातून एकदा याचे आपल्याला रिपीट व्हॅक्सिनेशन करायचे असते. म्हणजे हे व्हॅक्सिनेशन आपल्याला दरवर्षी करायची गरज नसते. 3 वर्षातून एकदाच नंतर आपल्याला हे व्हॅक्सिनेशन आपल्या जनावरांमध्ये करून घ्यायचे असते.